Hello and welcome back dear students. Today we are going to discuss about force of attraction between two long parallel wires. म्हणजे दोन वायर्स असेल, लॉन्ग वायर्स असेल आणि ते एकमेकांना पॅरलल असेल तर दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल ते आज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बेसिकली बायोट-सावर्ट्स लॉ जे आपण लास्ट लेक्चरला बघितला आहे हा त्याचा ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, तर त्यासाठी एकदम सिंपल आहे. याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय आहे ते माहीत पाहिजे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय आहे का तीन जे आपले फिंगर्स म्हणजे कोणतं कोणतं थंब, फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर हे तीन फिंगर्स असे एकमेकांना परपेंडिक्युलर घ्यायचे. ओके, याच्यामध्ये जर हे जे फर्स्ट फिंगर आहे पॉइंटिंग फिंगर आहे हे जर मॅग्नेटिक फील्ड दाखवत असेल, काय मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यानंतर हे जे मिडल फिंगर आहे ते करंटची डायरेक्शन दाखवत असेल तर हे थंब जे असणार आहे ते काय करणार आहे, मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन दाखवणार आहे. ओके, फर्स्ट फिंगर काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, मिडल फिंगर करंटची डायरेक्शन आणि थंब काय करणार आहे मग त्याच्यावरून मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन दाखवणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून डायरेक्शनसाठी आपण काय घेत असतो, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल याच्यामधून करंट फ्लो होतं आहे या पेनमधून, तर याची मॅग्नेटिक फील्ड हे काय करणार आहे, स्वतःची अराउंड मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करणार आहे. त्याची डायरेक्शन कुठं असेल तर त्याला असं धरायचं, ज्या डायरेक्शनमध्ये करंट आहे त्या डायरेक्शनमध्ये थंब पाहिजे, तर हे कर्ल फिंगर्स काय असणार आहे, करंटची डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे या केसमध्ये कशी असेल ते अँटी क्लॉकवाईज असेल. ओके, डाऊनवर्ड केलं तर क्लॉकवाईज डायरेक्शन असेल. समजलं, हे दोन्ही लॉज आपल्याला इथे यूज करायचे आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बायोट-सावर्ट्स लॉ. बायोट-सावर्ट्स लॉ जे आहे कशासाठी, ते पण इनफायनाइटली लॉंग वायरसाठी. लास्ट लेक्चरमध्ये बघितलं ना आपण, एक स्ट्रेट लॉंग वायर आहे तर त्या केसमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड असते, मॅग्नेटिक फील्ड किती असते रे, B इज इक्वल्स टू, इथे लिहितो मी तो फॉर्म्युला, B इज इक्वल्स टू μ0 I अपॉन 2π इंटू डी, 2π इंटू डी. आता याच्यामध्ये I म्हणजे काय आहे, जे करंट वायरमध्ये जे करंट फ्लो होत आहे तो, आणि हा डी म्हणजे काय आहे, त्या पॉईंटचा म्हणजे कोणता, फॉर एक्झाम्पल ही वायर असेल तर ते पॉईंट कुठं आहे त्या पॉईंटचा परपेंडिक्युलर डिस्टन्स डी घेत असतो आपण, किंवा याच्यामध्ये आर घेतलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण इथे आर घेतलेला आहे, कॅपिटल आर. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल ही वायर असेल, अशी एक वायर आहे, याच्यातून करंट फ्लो होत आहे या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, तर हे काय करणार आहे, एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करणार आहे. तर ती मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे या पॉईंट पी वर, तर ते जर डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून तर इथपर्यंत जर आर असेल तर त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड किती असेल, B इज इक्वल्स टू μ0 I अपॉन 2πr. ओके, समजलं ना. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं फाइंड आउट करायचं, तर त्यासाठी इथे आपण काय करू, सिम्पली दोन वायर्स कन्सिडर करू. काय आहे, दोन वायर्स घेतलेले आहे. फॉर एक्झाम्पल ही एक वायर आहे. ठीक आहे, या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत आहे, याच्यामध्ये जे करंट आहे ते आहे I1. किती करंट आहे, I1. ही फर्स्ट वायर झाली, काय झाली, ही फर्स्ट वायर. ठीक आहे, त्याच्यानंतर ही कशी वायर आहे, लॉंग वायर आहे, इनफायनाइटली लॉंग वायर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू, इथे सेकंड वायर कन्सिडर करू. इथे फॉर एक्झाम्पल इथे एक वायर कन्सिडर केली, याच्याच पॅरललमध्ये वायर नंबर 2. ओके, वायर नंबर 2, याच्यातून जे करंट फ्लो होत आहे ते या डायरेक्शनमध्ये आहे, इथे करंट आहे I2. ठीक आहे, तर ह्या वायरमधून करंट फ्लो होत आहे, ते फ्लो झाल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या अराउंड एक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर इथे पण करंट फ्लो होत आहे तर त्याच्यामुळं पण काय असणार आहे, तिथे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. दोन मॅग्नेटिक फील्ड्स एकमेकांच्या जवळ आले तर एकतर तिथे अट्रॅक्शन होणार आहे किंवा रिपल्शन होणार आहे. ठीक आहे, तर ते अट्रॅक्शन कधी होईल, ज्यावेळेस दोन्ही करंट जर सेम डायरेक्शनमध्ये असेल, करंट जर सेम डायरेक्शनमध्ये असेल तर त्यावेळेस काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. आणि जर करंट अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल हा करंट लेफ्ट डायरेक्शनमध्ये असेल तर त्यावेळेस काय होणार आहे, दोघांमध्ये रिपल्शन होणार आहे. सेम करंट अट्रॅक्शन, अपोजिट करंट रिपल्शन. ओके, आता हे दोन वायर्स आहे, दोघांमधलं डिस्टन्स इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स हा किती घ्यायचा आहे आपल्याला, हा असेल फॉर एक्झाम्पल डी. स्मॉल डी काय आहे, दोघांमधलं सेपरेशन आहे, आणि हे कसे आहे, इनफायनाइटली लॉंग आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे फाइंड आउट काय करायचं आहे, इथे दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. समजलं, आपलं मेन टार्गेट काय आहे, दोघांमध्ये जर अट्रॅक्शन होत असेल तर ते किती होणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर त्यासाठी फर्स्ट आपण काय करू, इथे हे जे वायर 1 आहे
वायर 1 आहे, त्याच्यामुळे इथे मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट होणार आहे, वायर 1 आहे तर इथे काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल वायर 2 नाहीचे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, एक स्ट्रेट इन्फायनाइटली लॉंग वायर आहे. ठीक आहे, तर डी एवढे डिस्टन्सवर जर मी एक पॉईंट घेतला, सिच्युएशन कशी होती आहे, फॉर एक्झाम्पल अशी वायर आहे, हा I1. ठीक आहे, वायर 1 आपण इथे I1 करंट आहे, त्याच्यानंतर डी एवढे डिस्टन्सवर एक पॉईंट पी आहे. ठीक आहे, किती, डी एवढे डिस्टन्सवर. तर या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड किती असेल रे, अकॉर्डिंग टू बायोट-सवार्ट्स लॉ तो जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते किती असेल, B = μ0I/2π × समजलं. इथे करंट किती आहे, I1 आहे, म्हणून ते किती घ्यायचं, इथे I1 घ्यायचं. समजलं. आता त्यावेळेस काय करायचं, I2 नाही आहे असं कन्सिडर करायचं आणि डी एवढे डिस्टन्सवर एवढी मॅग्नेटिक फील्ड असेल, म्हणून मी काय करणार आहे, द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू वायर 1 जी आहे. ठीक आहे, कोणती, ही व्हॅल्यू आहे, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट होणार आहे, B = किती असेल रे ते, μ0I/2π × D. दोघांमधलं सेपरेशन D. करंट किती आहे वायर 1 मध्ये, I1 आहे, म्हणून इथे काय घ्यायचं, I1. समजलं. आता ठीक आहे, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट सिच्युएशन काय कन्सिडर करायची. आता इथे जर आता हे काय वायर 1 सोडून द्या, वायर 1 काय करायची आता आपल्याला सोडून द्यायची. आता काय कन्सिडर करायचं, का एक करंट कॅरिंग वायर आहे, ते जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स किती असेल, हा टॉपिक आपलं झालेला आहे. चांगलं जर तुम्ही लक्ष दिलेलं असेल याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, तर त्यामध्ये आपला हा पॉईंट झालेला आहे का जर एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये आपण एक वायर ठेवून दिली, आपण त्यासाठी असं एक घेतलं होतं पहा, अशी एक वायर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड अशी दाखवली, फॉर एक्झाम्पल काहीतरी इथे डॉट दाखवलं होतं वाटतं, असं डॉट आणि क्रॉस घेत असतो आपण. ठीक आहे, अशी मॅग्नेटिक फील्ड आहे, याच्यामधून करंट फ्लो होत आहे, तर त्यावेळेस याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स किती असेल ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे, तर इथे पण काय सिच्युएशन होती आहे, याच्यामुळे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहे, ते किती आहे, B = μ0I/2π × D. आता जर अशी सिच्युएशन कन्सिडर केली का इथे फक्त एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, हे आता सोडून द्या, मी इथे काय करतोय, I2 जे वायर आहे, वायर नंबर 2 आहे, ज्याच्यामध्ये करंट I2 आहे, ती मी काय करतोय, एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेलं आहे असं कन्सिडर करतोय. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फोर्स असतो तो किती असतो रे, IL × B असतो. झालेलं आहे आपलं, काय असतो, IL × B. I म्हणजे जेवढं करंट फ्लो होतं आहे तो, L म्हणजे त्याची लेंथ, जेवढी लेंथ आपण कन्सिडर करतोय तो, त्याच्यानंतर B म्हणजे जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे इथे ती फील्ड. ठीक आहे, तर याच्यामुळे काय होणार आहे, फोर्स ऑन वायर 2, फोर्स ऑन वायर 2 ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ऑफ वायर 1. म्हणजे वायर 1 जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करत आहे, तर त्याच्यामुळं इथे जे मॅग्नेटिक फोर्स असणार आहे करंट वायर नंबर 2 मध्ये, तो किती असेल रे, F = किती असेल ते, F = करंट, त्या वायरमध्ये करंट किती आहे, I2. ठीक आहे, त्याची लेंथ माहीत आहे का आपल्याला, नाही, तर त्यासाठी आपण काय करू, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ DL घेऊ. आपण काय घेऊ शकतो, आपण इथे इंटिग्रेशन ऑफ DL म्हणजे जेवढी स्मॉल इलिमेंटची वायर कन्सिडर करणार आहे ते सगळे आपण एकत्र जर केली तर ते किती येणार आहे, कॅपिटल L येणार आहे. किती येणार आहे ते, कॅपिटल L. डायरेक्टली घेऊन टाकू आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड, इथे कोणती मॅग्नेटिक फील्ड ॲक्ट होत आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू वायर 1, ते किती असणार आहे, इथे येणार μ0I/1/2π × D. ठीक आहे, तर याच्यावरून मॅग्नेटिक फोर्स पर युनिट लेंथ, काय मॅग्नेटिक फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे आपल्याला फोर्स अपॉन लेंथ किती येणार आहे रे, मग F/L =
एफ अपॉन एल केलं. इथे काय राहणार μ0 इंटू I1 इंटू I2 डिवायडेड बाय 2 पाय इंटू डी. हे असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग वायर्स. समजलं कसं आलं. हा अगोदर दोन वायर कन्सिडर करायचे, त्यामध्ये एक वायरची मॅग्नेटिक फील्ड जे क्रिएट होणार आहे ती कन्सिडर करायची, बी नाव द्यायचं. त्यानंतर ती वायर सोडून द्यायची. तर या पॉईंटवर ही जर वायरमध्ये करंट फ्लो होत असेल तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स किती असणार आहे, तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा कोणता, एफ इज इक्वल्स टू ILB. ओके. मग त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे ते मॅग्नेटिक फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे आपण जर मॅग्नेटिक फोर्स पर युनिट लेंथ का बरं घेतोय, का आपण फक्त एवढे एरियासाठी जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, फोर्स डिवायडेड बाय तेवढी लेंथ, इथपर्यंतची लेंथ घ्यावं लागेल. ओके. तर म्हणून आपण हा फॉर्म्युला घेत असतो. ठीक आहे. आपल्याला जास्त करून याचा न्यूमेरिकल्समध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. अनसॉल्व न्यूमेरिकल झोन दिलेले आहेत ते पण आपण इथे घेणार आहे. ठीक आहे. अगोदर ही कन्सेप्ट समजली काय असते. ठीक आहे. आता याच्यावरून जर दोन वायर्समधलं करंट सेम डायरेक्शनमध्ये असेल तर तिथे अट्रॅक्शन होणार आहे. आता अट्रॅक्शन कधी होणार आहे, तर त्यासाठी आता इथे वायर वनमुळं जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची डायरेक्शन कोणती असेल रे, राईट हँड थंब रूल. कसं घ्यायचं, करंटची डायरेक्शन हा थंब, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठं गेलेली आहे, बोर्डच्या मध्ये गेलेली. कुठं गेलेली आहे, बोर्डच्या मध्ये गेलेली आहे. ठीक आहे. तर मध्ये दाखवण्यासाठी आपण काय घेत असतो रे, क्रॉस घेत असतो. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड कशी गेलेली आहे, मध्ये गेलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये करंट कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, वायर 2 मध्ये घेतोय बरं का मी. वायर 2 मध्ये करंट कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठं आहे, बोर्डच्या मध्ये आहे. कुठं आहे, बोर्डच्या मध्ये आहे. तर या केसमध्ये मॅग्नेटिक फोर्स जी असणार आहे ती कुठं असेल रे, या डायरेक्शनमध्ये असेल. फोर्स कुठं असेल, या डायरेक्शनमध्ये. ओके. समजलं. म्हणजे काय आहे, फोर्स ऑन वायर 2 ड्यू टू 1. वायर नंबर 2 वर जे 1 मुळे जे मॅग्नेटिक फोर्स आहे त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फोर्स असेल ते कुठं असेल, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. ओके. त्याच्यानंतर आता सेम कंडिशन इथे पण अप्लाय करायची. तर त्यावेळेस मॅग्नेटिक फोर्स कुठं असेल, वायर नंबर 1 साठी या डायरेक्शनमध्ये असेल, F12 असेल. F12 म्हणजे काय, फोर्स ऑन वायर 1 ड्यू टू वायर नंबर 2. म्हणजे दोन्ही पण काय करणार आहे, एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहे इथे. समजलं आता. आणि जर हाच मी अपोजिट डायरेक्शनमध्ये घेतलं, म्हणजे या डायरेक्शनमध्ये करंट दाखवलं दोन्ही वायरपैकी, तर त्यावेळेस दोन्ही काय करणार आहे, एकमेकांना रिपेल करणार आहे. ओके. तर फक्त तुम्हाला राईट हँड थंब रूल कसं यूज करायचं आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसं यूज करायचं हे लक्षात आलं पाहिजे. ओके. समजली ही सगळी थिअरी. आता याच्यावरचं आपल्याला न्यूमेरिकल घ्यायचे आहे. ठीक आहे. नाउ आवर फर्स्ट न्यूमेरिकल इज, जे अनसॉल्व दिलेलं आहे ते मी इथं वाचतो, तुम्ही पण वाचून घ्या. काय आहे, करंट ऑफ 2 इक्वल मॅग्निट्यूड फ्लोज थ्रू 2 लॉंग पॅरलल वायर्स हॅव्हिंग सेपरेशन ऑफ 1.35 सेंटीमीटर. म्हणजे दोन वायर्समध्ये करंट फ्लो होत आहे आणि ते करंट कसं आहे, ऑफ इक्वल मॅग्निट्यूड. ठीक आहे. तर गिवनमध्ये फर्स्ट थिंग मी काय लिहिणार आहे, ते गिवनमध्ये फर्स्ट थिंग काय येणार आहे, जे दोन वायर्समधलं करंट आहे म्हणजे I1 आहे आणि I2 आहे, दोन्ही पण काय आहे, इक्वल मॅग्निट्यूडचे आहे. ओके. आणि दोघांचं सेपरेशन दिलेलं आहे. दोघांमध्ये सेपरेशन किती आहे रे, ते आहे D इज इक्वल्स टू, पहा तिथे किती दिलेलं आहे, 1.35 सेंटीमीटर. किती दिलेलं आहे, 1.35 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढे काय आहे, इफ द फोर्स पर युनिट लेंथ on each of the wire is 4.76 into 10⁻⁻² न्यूटन, what must be I. म्हणजे ते दोन वायर्समधलं जे फोर्स पर युनिट लेंथ आहे म्हणजे F/L काय दिलेलं आहे, F/L किती आहे रे, ते किती आहे तो 4.76 into 10⁻² न्यूटन. ओके. तर याच्यावरून आपल्याला हा जे करंट आहे, दोघांमधलं जे करंट आहे सेम करंट, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. दोन वायर्स आहे, दोघांमध्ये सेम करंट आहे, बट दोघांमधलं सेपरेशन आणि त्याच्यामध्ये फोर्स पर युनिट लेंथ हा ऑलरेडी दिलेला आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ते I जे आहे करंट ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कोणता फॉर्म्युला अप्लाय करता येईल, आता जे झालं ते कोणतं वालं, फॉर्म्युलासाठी काय घेणार,
काय असणार आहे ते आता जे झालं ते म्हणजे कोणतं F/L इज इक्वल्स टू काय असतो इथे μ0 I1 I2 डिवायडेड बाय 2 पाय इंटू डी. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा. पण त्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हा I1 आणि I2 जे इक्वल आहे ते घ्यायचं आहे. म्हणून I1 I2 इज इक्वल्स टू किती येणार इथे I1 I2 इज इक्वल्स टू ही टर्म ॲज इट इज राहणार F/L. ठीक आहे, हा डिवाइडला इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय म्हणजे 2 पाय इंटू डी आणि हा मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार डिवायडेड बाय μ0. ओके, तर ही सगळी व्हॅल्यूज आपण पुट केल्यानंतर आपल्याला I1 इंटू I2 मिळणार आहे. ठीक आहे, आता इथे I1 आणि I2 दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे, इक्वल मॅग्निट्यूड आहे. म्हणून दोन्ही जर इक्वल घेतले तर हा काय होणार आहे I² होऊन जाणार. काय होणार इथे I² होऊन जाणार. I² इज इक्वल्स टू F/L व्हॅल्यू किती दिलेली आहे रे 4.76 इंटू 10⁻² इंटू पुढे काय आहे 2 पाय काय आहे 2 पाय इंटू डी. डी किती दिलेला आहे 1.35 सेंटीमीटर 1.35. आता इथे सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे आणि हा न्यूटनमध्ये आहे. आता SI युनिट काय असतो लेंथचा मीटर आहे, बट इथे सेंटीमीटर आहे. म्हणून कितीने मल्टिप्लाय करायचं रे 1.35 इंटू 10⁻² मीटर करायचा. ठीक आहे, म्हणजे इथे पण किती येणार 1.35 इंटू 10⁻² डिवायडेड बाय काय आहे इथे L झालेलं आहे बरं का. F/L एकच टर्म आहे. त्याच्यानंतर μ0 म्हणजे परमिएबिलिटी त्याची व्हॅल्यू सांगितली आहे किती असते ती 4 पाय इंटू 10⁻⁷. किती असते 4 पाय इंटू 10⁻⁷. म्हणजे इथलं 2 पाय आणि इथलं 4 पाय मधलं 2 गेलं म्हणजे किती राहिलं फक्त 2 राहिलं. आता हे जे बाकीचे टर्म्स आहे म्हणजे इथे काय आहे I² इज इक्वल्स टू इथे तुम्हाला काय करायचं आहे 2 ने जर डिवाइड केलं तर इथे 2 इथे 2.38 म्हणजे 2.38 इंटू इथे कोणतं राहणार आहे इथे राहणार 1.35 इंटू आता पावर्स किती येणार -2 किती होणार -4 होणार बरोबर. हा -7 वर गेल्यानंतर +7 -4 + 7 10⁻³ येणार. ओके, पण हा याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट पण घ्यायचा आहे. ही व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट करायची लॉग टेबलचं यूज करून, त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि तो स्क्वेअर रूट येत असतो मी कॅल्क्युलेट केलेला आहे ऑलरेडी. तो येणार आहे 56.7. किती येणार 56.7. ठीक आहे, हा त्याचा आन्सर असेल. म्हणजे दोन वायर्समध्ये जर सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होत असेल, दोघांचा सेपरेशन इन फोर्स पर युनिट लेंथ दिलेला असेल तर ती अशी मेथड यूज करायची आणि ते सॉल्व करायचं. ठीक आहे, आता मला काही स्टुडंट्स काय म्हणतात की त्यांना न्यूमेरिकल सॉल्व होत नाही लवकर, तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला थेअरी काय असते त्याची हे पूर्ण अंडरस्टँड झाली पाहिजे. ज्यापर्यंत थेअरी अंडरस्टँड होत नाही त्यापर्यंत पुढे न्यूमेरिकल सॉल्व करता येत नाही. आता हेच प्रॉब्लेम बघा, त्याच्यामध्ये F/L डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली होती. कोणी काय म्हणणार काही ते फक्त फोर्स दिलेला आहे, त्याच्यानंतर लेंथचा काय जाणार मग लेंथ पण तिथे कन्सिडर करावं लागते. ओके, म्हणून काय F/L ची पूर्ण व्हॅल्यू आपण घेतलेली होती, फक्त फोर्स पुट केलं का नाही. तर असं कन्फ्युजन तिथे अवॉइड होतं. त्यासाठी काय करायचं त्याचा रट्टा नाही मारायचं, त्याचं काय करायचं पूर्ण कन्सेप्ट काय आहे त्याच्या मागची त्याला अगोदर समजून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आवर नेक्स्ट अनसॉल्व न्यूमेरिकल इज पुढे लिहून आलेला असेल, वाचून घ्या. तोवर मी हे रब करतो. झालं का वाचून? ठीक आहे, आता त्यामध्ये दिलेलं काय ते बघा, डायग्राम पण दिलेली आहे. 2 वायर्स shown in the figure are connected in series circuit and same amount of current of 10 ampere passes through both. म्हणजे दोन वायर्स दिलेले इथे डायग्राम मध्ये बघा चांगली. दोघांमध्ये जे करंट आहे ते अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, बट त्यांचा मॅग्निट्यूड काय आहे सेम दिलेला आहे. म्हणजे I1 आणि I2 किती दिलेला आहे रे I1 इज इक्वल्स टू I2 इज इक्वल्स टू किती आहे ते 10 एम्पियर. किती आहे 10 एम्पियर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बट इन अपोजिट डायरेक्शन ते पण झालं. सेपरेशन बिटवीन द 2 वायर्स इज 8 मिलीमीटर. म्हणजे दोन वायर जे सेपरेशन आहे सेपरेट झालेले आहे. म्हणजे काय डी स्मॉल डी किती दिलेला आहे 8 mm दिलेला आहे 8 mm मिलीमीटरमध्ये. म्हणून अगोदर काय करायचं मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन 8 इंटू 10⁻³ मीटर करून घ्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे काय दिलेलं आहे द लेंथ AB इज S इज इक्वल्स टू 22
सेंटीमीटर. म्हणजे आता डायग्राममध्ये चांगलं बघा, जी वायर आहे ती कशी दिलेली आहे रे, असं काहीतरी मध्ये गॅप दिलेले आहे मग सरळ झालेली आहे. तर ते जे गॅप आहे जे बाहेर आलेलं आहे त्याची लेंथ दिलेली म्हणजे कॅपिटल एल दिलेलं आहे. किती आहे 22 सेंटीमीटर. परत मीटरमध्ये कन्वर्जन 22 × 10⁻² मीटर. ओके. त्याच्यानंतर पुढे obtain the direction and magnitude of the magnetic field due to current in wire 2 on the section AB of wire 1. अगोदर हा एवढं क्वेश्चन सॉल्व करून घेऊ. आपल्याला इथे फाइंड आउट काय करायचं आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन वायर 2. वायर 2 मध्ये जे करंट फ्लो होणार आहे त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे वायर दिली आहे वायर नंबर 2 तर त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आलेली आहे ते मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला कोणता घेणार आहे, आपल्याला जर स्ट्रेट वायर दिलेली आहे त्याच्यानंतर एक पॉईंट आहे, फॉर एक्झाम्पल अशी एक स्ट्रेट वायर आहे त्यामध्ये करंट फ्लो होत आहे, तर त्याच्यामध्ये आता जर एवढे डिस्टन्सवर फॉर एक्झाम्पल इथे डिस्टन्स किती आहे 8 mm. 8 mm डिस्टन्सवर एक पॉईंट आहे, या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड किती आहे असं क्वेश्चन असेल तर याला कसं सॉल्व करायचं, त्यासाठी फॉर्म्युला बायोट-सावर्ट्स लॉ घ्यायचा. B = काय असतो रे, μ0I/2πd हा फॉर्म्युला घ्यायचा. मॅग्निट्यूडसाठी हा फॉर्म्युला आणि डायरेक्शनसाठी कोणतं घेणार, राईट हँड थंब रूल. फक्त एकच वायर कन्सिडर केली म्हणून काय घ्यायचं, राईट हँड थंब रूल. ज्यावेळेस करंट असेल आणि मॅग्नेटिक फील्ड असेल सिम्पली तिथे राईट हँड थंब रूल यूज करायचा. पण कोणती वायरमध्ये, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन वायर 2 ऑन सेक्शन AB ऑफ वायर 1. म्हणजे वायर 2 मुळे जे असेल ते वायर 2 मुळे जे असेल वायर 1 मध्ये ती मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायची. अगोदर हा फॉर्म्युला यूज करून जे मॅग्निट्यूड आहे ते घेऊन टाकू. म्हणजे μ0 ची व्हॅल्यू किती असते 4π × 10⁻⁷. करंट आहे 10 एम्पियर. ओके. त्याच्या पुढे डिवायडेड बाय 2π घेतलं × d सेपरेशन किती आहे 8 × 10⁻³ ओके. कॅन्सल काय होणार इथे 2π आणि इथलं 2, इथे 2 डिवायडेड बाय इथे केलं तर 4 राहणार. म्हणजे किती आलं इथे 1/4. B = 1/4 आलं. ठीक आहे. × पॉवर इथे 10⁻⁷ आहे, इथे 10⁻1 आहे. ठीक आहे. -7 + 1 -6. हा -6 अगोदर लिहून घेऊ, -6 डिवायडेड बाय खाली किती आहे 10⁻³ आता इथे किती येणार आहे, याला जर डिवाइड केलं 1/4 तर किती असतो 0.25 × 10⁻³ ठीक आहे. ही झाली मॅग्नेटिक फील्ड. युनिट काय लिहिणार याचा, टेस्ला. ओके. त्याच्यानंतर याची डायरेक्शन कुठून कुठपर्यंत घ्यायची रे आता, डायरेक्शन वायर 1 साठी. वायर 1 साठी डायरेक्शन कोणती असेल, आता वायर 1 मध्ये जे करंट आहे ते कसं चाललेलं आहे वरच्या डायरेक्शनमध्ये. कुठे चाललेलं आहे ते वरच्या डायरेक्शनमध्ये. जर वरच्या डायरेक्शनमध्ये असेल तर कर्ल फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. आता कर्ल फिंगर्स कुठे चाललेली आहे रे, मध्ये चाललेली आहे. कुठे चालली आहे, बोर्डच्या मध्ये चाललेली आहे. म्हणजे डायरेक्शन कोणती असणार आहे, इनटू दी प्लेन ऑफ द बोर्ड और इनटू दी प्लेन ऑफ पेपर. म्हणजे जे पेपर असेल त्याच्या मध्ये चाललेली आहे असं आपल्याला दिलेली यावं लागेल. समजलं कसं, वर डायरेक्शन आहे फिंगर्स कर्ल करून बघा कुठं चालली ती फिंगर मध्ये चाललेली आहे या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे समजलं. इनटू दी प्लेन ऑफ पेपर डायरेक्शन कोणती असेल, डायरेक्शनसाठी इनटू दी प्लेन ऑफ पेपर, इनटू दी प्लेन ऑफ पेपर. ठीक आहे. हा त्याचा आन्सर असेल. ओके. देन नेक्स्ट पुढचं क्वेश्चन काय आहे, ऑल्सो ऑब्टेन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन वायर 1. आता वायर 1 वर जे फोर्स असणार आहे, वायर 1 वर जे फोर्स असणार आहे वायर 2 ची मॅग्नेटिक फील्डमुळं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. त्यासाठी फॉर्म्युला कोणतं घेणार, आता जे आपण घेतलेलं आहे कोणतं, फोर्स पर युनिट लेंथचा, म्हणजे कोणतं F/L = काय घेतलेलं आहे रे इथे, F/L = μ0 × I1 I2 डिवायडेड बाय 2π × d आणि आपल्याला इथे फोर्स फाइंड आउट करायचं बरं का, मॅग्नेटिक फोर्स फाइंड आउट करायचं म्हणून F = हा L डिवाइडला इकडे गेल्यानंतर ते काय होणार, मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. हा फॉर्म्युला तयार झाले ते. आता F = व्हॅल्यूज पुट करायची, μ0 ची व्हॅल्यू 4π × 10⁻⁷
इंटू I1 10 इंटू I2 10 डिवायडेड बाय इथे 2 पाय इंटू डिस्टन्स इज 8 इंटू 10⁻³ इंटू हां ते झालेलं आहे. ठीक आहे. एल लेंथ किती घेणार आता, लेंथ किती घेणार आपल्याला, फक्त जे सेगमेंट बाहेर आलेलं आहे ना त्यामध्ये बाहेर आलेलं सेगमेंट, तर त्या सेगमेंटसाठी फक्त फाइंड आउट करायची. त्याची लेंथ किती आहे रे 22 सेंटीमीटर. एल किती आहे 22 सेंटीमीटर. म्हणून किती करायचं ते इंटू 22 सेंटीमीटर आहे म्हणून 10⁻² मीटरमध्ये. ठीक आहे. हा तुम्हाला सॉल्व करायचा. त्या सॉल्व करण्यासाठी इथे 10 × 10 100 म्हणजे 10⁻² +2 -2 काय होणार इथे कॅन्सल होणार. इथे परत 2 पाय आहे, इथे गेलं, इथे राहिलं फक्त 2, इथे कॅन्सल झालं, इथे राहिलं 4 म्हणजे 22 डिवाइड बाय 4 किती आलं 22 डिवाइडेड बाय 4 इंटू 10⁻, किती येणार वर येणार 10⁻⁻7 आणि खाली येणार 10⁻⁻3. ओके. अजून काय राहिलं आहे का. ठीक आहे. तर याला जर सॉल्व केलं किती येणार आहे 5.5 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. F = बरोबर आहे का आन्सर. मी सॉल्व केलं होतं बरोबर एवढंच आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये युनिट काय येणार याचा फोर्स आहे म्हणून न्यूटन येणार. हे झालं त्याचं मॅग्निट्यूड. डायरेक्शनसाठी तुम्हाला काय यूज करायचं इथे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. लेफ्ट हँड रूलसाठी डायग्राम बघा, त्यामध्ये काय कन्सिडर करायची करंटची डायरेक्शन मिडल फिंगर, मॅग्नेटिक फील्डची फर्स्ट फिंगर आणि हे काय असणार आहे मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन असणार आहे, ते तुम्ही फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर हे झालं त्याचं सोल्युशन. आणि त्याचं डायरेक्शन जे असणार आहे ती येते लेफ्टवर्ड टू वायर 1 म्हणजे वायर 1 जी आहे त्याचे कडे असेल, वायर 1 कडे ती मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन असेल. समजलं का सॉल्व करायचं. एकदम इझी क्वेश्चन आहे, बट याला सिम्प्लिफाय करत करत त्याच्यामध्ये कोणतं फॉर्म्युला यूज करायचं हे इथे इम्पॉर्टंट आहे. समजलं. तर याच्यामध्ये आज आपण जे फोर्स असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 वायर्स हा टॉपिक बघितला. सेम करंट असेल तर त्यावेळेस ते अट्रॅक्ट करणार, अपोजिट करंट असेल तर त्यावेळेस ते रिपेल करणार एकमेकांना. ओके. आता याच्यावरून एक पॉईंट राहिलं होतं, हा जे फॉर्म्युला आहे ना या फॉर्म्युलावरून आपण ॲम्पियर, करंटचं युनिट काय असतो ॲम्पियर, तर त्या ॲम्पियरची पण डेफिनेशन घेऊ शकतो. कशी घेऊ शकतो रे. आता जर याच्यामध्ये मी फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला घेतात, काय येणार आहे फोर्स पर युनिट लेंथ = μ0 I1 I2 अपॉन 2πd. आता इथे काय करणार आहे सिम्पली मी याच्यामध्ये μ0 ची व्हॅल्यू पुट करतो. काय आहे μ0 ची व्हॅल्यू ती असेल फॉर एक्झाम्पल इथे F/L ॲज इट इज घ्यायचं. μ0 ची व्हॅल्यू 4π × 10⁻⁷. ठीक आहे. I1 आणि I2 हे काय घेतलं मी 1 ॲम्पियर. 1 ॲम्पियर कधी असेल असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. 1 ॲम्पियर किती करंट असतो एक्झॅक्टली, तर त्यासाठी मी इथे काय करणार दोघांची व्हॅल्यू 1 1 पुट करणार डिवायडेड बाय 2π × d. 2 वायर जे आहे दोघांमधलं जर मी 1 मीटरचा डिस्टन्स ठेवलं तर म्हणजे इथे किती मल्टिप्लाय करावं लागेल 1, इथे किती राहिलं मग 2 म्हणजे 2 × 10⁻⁷ न्यूटन आलं. म्हणजे आता इथे याची डेफिनेशन करता येईल. म्हणजे 2 वायर्स आहे, दोघांमध्ये 1 मीटर डिस्टन्स आहे. किती आहे 1 मीटर. तर ज्यावेळेस दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 × 10⁻⁷ असेल, किती ज्यावेळेस दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 × 10⁻⁷ असेल त्यावेळेस दोघांमध्ये 1 ॲम्पियर करंट फ्लो होणार आहे. समजली डेफिनेशन. 2 वायर्स आहे, 1 मीटरवर ठेवलेलं आहे, तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 × 10⁻⁷ असेल त्यावेळेसच त्याच्यामध्ये करंट 1 ॲम्पियर फ्लो होणार आहे. ठीक आहे. तर ही आहे त्याच्यामधली ॲम्पियरची डेफिनेशन. समजली. तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचं जे पार्ट असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. थँक्यू सो मच.